नमस्कार. आर न्यूजच्या गुरुवार दिनांक 13 फेब्रुवारीच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात काजू बी अनुदानासाठी पात्र 2741 प्रस्ताव शासनाकडे सादर. शेतकऱ्यांना 3,36,52,000 रुपयांचे अनुदान मिळण्याची अपेक्षा. उर्वरित प्रस्तावाच्या छाननीनंतर लवकरच अंतिम निर्णय होणार. नेसरी ग्रामपंचायतीच्या फूड फेस्टिवलला उत्स्फूर्त प्रतिसाद. 50हून अधिक महिलांचा सहभाग. विविध व्हेज नॉनव्हेज पदार्थांची रेलचेल. महिलांना कौशल्य विकासाचा मंच. जमिनीच्या सुपीकतेसाठी रासायनिक खतांचा वापर टाळा. राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरात राहुल सरनोबल यांचे मार्गदर्शन. निट्टूर येथे पिकांचा आहार आणि व्यवस्थापन या विषयावर व्याख्यान. विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी शिक्षकांचे सतत प्रशिक्षण गरजेचे. NV पाटील. तुर्केवाडी येथे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे 5 दिवसीय प्रशिक्षण सुरू. 16 तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून 225 शिक्षकांना आधुनिक अध्यापनाचे मार्गदर्शन. शिवराज महाविद्यालयाने ग्रीन कॉलेज व क्लीन कॅम्पस स्पर्धेत जिल्ह्यात पटकावला प्रथम क्रमांक. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड. महाविद्यालयाला 7,000 रुपये रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र प्रदान. पर्यावरण, शाश्वत विकास आणि स्वच्छतेच्या उपक्रमांसाठी महाविद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी. मांडेदुर्ग येथील श्री भावेश्वरी व श्री लक्ष्मी देवालयाचा जीर्णोद्धार पूर्ण. वारकऱ्यांच्या दिंडी मिरवणुकीने सोहळ्यास भक्तिमय सुरुवात. मठाधीश श्रीहरी गुरु रुद्र केसरी यांच्या हस्ते कळशारोहण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठापना. गडहिंग्लज तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी प्राध्यापक शिवाजीराव होडगे यांची निवड. सरचिटणीसपदी प्राध्यापक किरण भोई तर उपाध्यक्षपदी प्राचार्य संजय कुंभार यांची निवड निश्चित. शिवराज महाविद्यालयात झालेल्या बैठकीत सर्वानुमते निवडी जाहीर.